कुंभ राशीवाल्यांनी तयार राहा. जीवनातील तिसरा अध्याय तर सुरू होणार आहे 2027 पर्यंत. एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा विषय घेऊन आले आहे मी. कर्म मोठं की वेळ मोठी? त्याचबरोबर होय, कारण कर्म करणे प्रत्येक मनुष्याच्या हातात असते. असेही म्हटले जाते की जो व्यक्ती कर्म करतो त्याला जीवनात नक्कीच यश मिळते आणि चांगले परिणाम देखील प्राप्त होतात. मीही याला नकार देऊ शकत नाही की कर्म करणे टाळावे, परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वेळेचे जीवनात खूप मोठे महत्त्व आहे. असे म्हणतात की जर वेळ आपल्याला साथ देत असेल तर आपले केलेले कर्म खूप लाभदायक ठरते, पण जर वेळच साथ देत नसेल तर चांगल्या कर्माचे फळही तितकेसे चांगले मिळत नाही. ही गोष्ट अगदी खरी आहे, कारण वेळ हा काळचक्राच्या अधीन असतो आणि हे काळचक्र चालवणारे ग्रह म्हणजेच नवग्रह आणि 27 नक्षत्र असतात. मित्रांनो, मी हे म्हणत नाही की कर्म करणे थांबवावे, परंतु हे नक्कीच सांगते की तुमची वेळ कधी चांगली येणार आहे आणि कधी वाईट, याकडे विशेष लक्ष द्या. ही माहिती ज्योतिषाच्या माध्यमातून मिळू शकते. म्हणजे जर तुम्ही तुमच्या चांगल्या आणि वाईट काळाची ओळख करून घेतली तर योग्य वेळेवर केलेले योग्य कर्म आणि चुकीच्या वेळेत केलेले योग्य कर्म तुम्हाला यशस्वी करेल आणि तुमच्यावर आलेल्या संकटापासून वाचवेल. म्हणून या पृथ्वीवर, या जगात, या ब्रह्मांडात वेळेपेक्षा बलवान काहीही नाही, हे लक्षात ठेवा. हेच सर्वांवर अधिराज्य करतं, मग तो माणूस असो की देव. ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सत्य गोष्ट आहे. नमस्कार मित्रांनो, कुंभ राशीतील व्यक्तींनो, आजच्या माझ्या खास कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्रिय कुंभ राशीतील व्यक्तींनो, तयार व्हा. तुमच्या जीवनातील तिसरे पर्व सुरू होणार आहे. होय, पुन्हा एकदा सांगते की आजचा विषय आहे कुंभ राशीतील व्यक्तींनो, तयार व्हा. तुमच्या जीवनातील तिसरे पर्व उघडणार आहे, म्हणजेच सुरू होणार आहे. तर मित्रांनो, कुंभ राशीतील व्यक्तींनो, तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ नीट पाहिला तर जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण पैलूंवरून पडदा उचलला जाईल आणि तुम्हाला कळेल की पुढे जीवनात काय होणार आहे ते. तसे पाहिले तर हे राशी भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे, परंतु ज्यांचा कुंभ लग्न आहे ते देखील हे पाहू शकतात, यामध्ये कोणतीही शंका नाही. ज्यांना आपला लग्न किंवा राशी माहीत नाही ते नावानुसारही हा व्हिडिओ पाहू शकतात. प्रिय कुंभ राशीतील व्यक्तींनो, तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट संघर्ष आणि कष्टानंतर मिळते. तुम्ही विचार करत असाल हे असे का होते? कारण तुमच्या जीवनात ब्रह्मांडाने दिलेल्या स्थानामुळे शनिदेवांचा प्रभाव कमी असतो आणि त्यामुळे तुमच्या जीवनात संघर्ष अधिक असतो. कुंभ राशीतील मित्रांनो, आज मी उघड करणार आहे की तुमच्या जीवनात काय घडले आहे आणि पुढे काय घडणार आहे. याचबरोबरच उपायही सांगेन. कुंभ राशीतील मित्रांनो, तो काळ आठवा जेव्हा तुमच्या जीवनात मोठा बदल होणार होता. तो काळ होता 24 जानेवारी 2020. लक्षात ठेवा, हा काळ 24 जानेवारी 2020 रोजी तुमच्या जीवनात शनीची 7.5 सुरू झाली होती आणि ही 7.5 2027 म्हणजे वास्तविक 2028 पर्यंत चालेल. सध्या तुम्ही अद्यापही शनीच्या 7.5चा अनुभव घेत आहात, पण तो क्षण नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुमच्या जीवनात शनीची 7.5 सुरू झाली होती. मित्रांनो, 24 जानेवारी 2022 रोजी तुमच्या जीवनात शनीची 7.5 सुरू झाली होती. तेव्हा तुमचे जीवन बदलू लागले होते, कारण ही केवळ शनीची 7.5 नव्हती, तर तुमच्या जीवनातील पहिला टप्पा होता. तो मस्तिष्कातून प्रारंभ झाला होता. शनीची 7.5 मस्तिष्कातूनच सुरू होते, परंतु मी हे 2020च्या जानेवारीच्या काळाबद्दल का बोलते? कारण त्यावेळी मिथुन राशीतील केतू राहूच्या योगामुळे तुमच्या जीवनात षाडाष्टक योग बनला होता. म्हणजेच एका बाजूला शनीची 7.5चा पहिला टप्पा, दुसऱ्या बाजूला शनीच्या द्वादश भावात असलेले स्थान आणि तिसऱ्या बाजूला राहूच्या योगामुळे तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून आले. 2020 ते 2022च्या दरम्यान शनीने द्वादश भावात गोचर केले, त्यामुळे तुम्हाला विदेश प्रवासाची संधी मिळाली. परंतु शनीची तृतीय दृष्टी द्वितीय भावावर असल्यामुळे अनावश्यक खर्च, चुकीच्या नातेसंबंधात अडकणे आणि अव्यवस्थित व्यावसायिक निर्णय घेणे हे सर्व घडले. मित्रांनो, 2020 ते 22च्या दरम्यान शनीची 7.5 चालू झाली होती, परंतु याचा परिणाम तुमच्या जीवनात 2019 पासूनच दिसू लागला होता.
शनीच्या दृष्टीने कर्क राशीवरील पृष्ठम भावावर परिणाम झाला. त्यामुळे 2020 ते 22च्या दरम्यान तुम्हाला अनावश्यक संघर्ष, शत्रुत्व आणि संतती संबंधी अडचणीचा सामना करावा लागला. या काळात तुमच्या जीवनात ताणतणाव आणि निराशा वाढली, परंतु शनीने तुम्हाला धैर्य शिकवले. 2020 ते 22च्या दरम्यान तुम्हाला धर्म, अधर्म, आपले, परके यातील फरक कळला. या काळात तुम्ही थोडे आध्यात्मिक झाले आणि पैसे कसे महत्त्वाचे असतात हे तुम्हाला उमजले. शनीच्या 7.5च्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच एप्रिल 2022 ते मार्च 2025 तुमच्या जीवनात आत्मविश्वास वाढला. चुकीच्या नातेसंबंधातून बाहेर पडाल, परंतु शनीच्या तिसऱ्या दृष्टीने त्रिभावावर परिणाम झाला, ज्यामुळे 2022 ते 2024च्या दरम्यान तुमच्या जीवनात नकारात्मक वाढतील. तर मित्रांनो, आता तुम्ही तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार आहात, जो 29 मार्च 2025 ते 3 जून 2027 पर्यंत असेल. या काळात शनी मीन राशीमध्ये असेल, त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता बदल घडून येतील. मित्रांनो, तिसरा टप्पा तुमच्या जीवनात मोठे यश आणणार आहे. शनीच्या प्रभावामुळे तुमच्या वाणीतील दोष दूर होईल, आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमचे नातेसंबंध बळकट होतील. या काळात तुमच्या जीवनातील विवाद संपुष्टात येतील, न्यायालयीन प्रकरणे मार्गी लागतील आणि मनासारखी नोकरीही मिळेल. निगेटिव्हिटी दूर होईल, तुमच्यात नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होईल. शनीच्या या तिसऱ्या टप्प्यात तुमचा हरवलेला सन्मान परत मिळेल, समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या जीवनात नवीन संधीचा उगम होईल. शनीच्या प्रभावाचा परिणाम अधिक चांगला होण्यासाठी शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सरसोच्या तेलाचा दिवा लावा. त्यात काळे तीळ किंवा उडीद घाला. दररोज हनुमान चालीसा 5 वेळा म्हणा आणि सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर नारळ फोडा आणि जलाभिषेक करा. तुमच्या जीवनातील तिसरे पर्व उघडणार आहे. याचा परिणाम तुमच्या जीवनावर काय होईल याची सविस्तर माहिती दिली आहे. आशा आहे की मित्रांनो, तुम्हाला ही दिलेली माहिती उपयुक्त ठरेल. आणि मित्रांनो, ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.